येस. सो त्या लोकांनी काय केलं, यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून त्यांना याचा फायदा झाला नाही. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना फायदा झाला. येस, त्यांना प्रॉफिट झालं. ज्यांनी विश्वास ठेवला ते विश्वासाने कोण झाले, परमेश्वराचे देवाचे पुत्र झाले. ज्यांनी विश्वास नाही ठेवला ते पुत्र होण्याची संधी गमावून बसले, किंवा जेव्हा विश्वास ठेवतील तेव्हाही ते ह्या 20व्यामध्ये प्रवेश करणार आहेत. सो आपण ना संशय धरणारी, डाऊट करणारी, मनुष्याचं ऐकून चालणारी लोक नाही. वी आर बिलिव्हर्स. आपण कोणी विश्वासू आहोत. विश्वासू असणं म्हणजे काय, की कोण लोक काय बोलतात त्याच्यावर नाही, जे काही बायबलमध्ये लिहिलंय, जे काही माझं पवित्र शास्त्र सांगतं त्यावर मी विश्वास ठेवते, त्या गोष्टी मी रिसीव्ह करते. इफ माय बायबल इज टॉकिंग अबाउट स्पीकिंग इन टंग्स, आय रिसीव्ह इट, आय बिलीव्ह इट. ओके, प्रेज द लॉर्ड. जर माझ्या वचनामध्ये, माझ्या बायबलमध्ये अन्य भाषेविषयी लिहिलंय तर मी त्यावर विश्वास ठेवते. मग बाहेर कोण काय बोलते याच्याशी मला, त्या कॉन्ट्रोवर्सीशी मला काही घेणं देणं नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्याला वादात नाही पडायचे. सी, एव्हरीवन इज हॅव्हिंग होली स्पिरिट. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, याचा अर्थ कसा होतो माहिती का, काही लोकांना अन्य भाषेत प्रार्थना करताना प्रॉपर इन्साइट नसल्यामुळे काही गोष्टी मिळवता येत नाहीत. आज आपण त्या गोष्टीकडे पाहूया. समजा तुमच्या बँक अकाउंटमध्ये एक विशिष्ट रक्कम आहे, 40-50 हजार किंवा 1,00,000 रुपये आहेत. ओके, आणि तुम्हाला काहीतरी गरज पडली आणि तुम्ही जाताय, तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घेऊन जात आहे पैसे विथड्रॉ करण्यासाठी. ओके, तुम्हाला कॅश पाहिजे, तुम्ही विथड्रॉ करायचंय तुम्हाला, तर तुम्ही ते एटीएम कार्ड टाकल्यावर तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी रक्कम नाही येणार. तुम्हाला तिकडे एंट्री करावी लागणार एटीएम मशीन मध्ये. व्हेन यू विल इन्सर्ट द कार्ड, तिकडे किती पाहिजे, समजा 5,000 पाहिजे, यू हॅव टू पुट द अमाऊंट 5,000 पाहिजे. भलेही तुमच्या अकाउंटमध्ये लाख रुपये पडलेत तिकडे, पण 1 रुपयाही बाहेर येणार नाही जोपर्यंत तुम्ही किती पाहिजे हे स्पेसिफिकली तिकडे मेन्शन करणार नाही. जोपर्यंत तुम्हाला काय पाहिजे, किती पाहिजे हे तुम्ही सांगणार नाही, 1 रुपया पण बाहेर येणार नाही. मग तुमच्या अकाउंटमध्ये कितीही लाखो रुपये पडलेले असू दे, सो व्हॉट यू नीड टू डू, यू हॅव टू एंटर द स्पेसिफिक अमाऊंट, की मला 5,000 रुपये पाहिजे, आय विल एंटर 5,000, आणि त्याच्यानंतर ती एटीएम मशीन मधून ना जे पैसे असतील ते बरोबर 5,000 कॅल्क्युलेट करून मला तेवढे बरोबर तेवढी अमाऊंट मिळणार. 1 रुपया कमी नाही, जास्त नाही, मला बरोबर 5,000 कॅश मिळणार. प्रेज द लॉर्ड. सो काय होते माहितीये का, की ज्या वेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करताय, ज्या वेळेस तुम्हाला माहितीये की काहीतरी तुम्हाला मिळवायचंय, काहीतरी गोष्टींमधून तुम्हाला ब्रेक थ्रू पाहिजे, काही करायचंय, सो स्पेसिफिकली तुम्हाला नाही का कुठल्या तरी गोष्टीसाठी नाही का प्रेस ऑन केलं पाहिजे. तुम्हाला कुठल्या तरी गोष्टी तिकडे जे पाहिजे ते बोललं पाहिजे. त्या गोष्टींसाठी तुम्हाला नाही का यू हॅव टू पुट अ डिमांड, तुम्हाला त्या गोष्टीची मागणी केली पाहिजे. असंच नाही की चला अन्य भाषेत प्रार्थना करू बोलले की सुरुवात झाली. वेन वी प्रे इन टंग्स, आम्ही ज्यावेळेस मंडळीमध्ये अन्य भाषेत प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही नाही का एक स्पेसिफिक विषय घेतो की नाउ प्रे फॉर युअर फॅमिली, प्रे फॉर युअर सेल्फ, प्रे फॉर युअर जॉब, नाउ प्रे फॉर द चर्च, प्रे फॉर द अदर एरियाज. आम्ही वेगवेगळे मुद्दे घेतो आणि तो मुद्दा घेऊन आम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो. पण कित्येक वेळा लोकांचं काय होतं माहिती, ते जस्ट प्रे इन टंग्स, म्हणजे सुरुवात करतात पण त्यांना काय करायचे, कशासाठी हे माहित नाहीये, कारण आपल्याला ती भाषा कळत नाही, किंवा अन्य भाषेत तुम्ही बोलताय त्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला नाही येत आहे, आणि मग थोड्या वेळाने तुम्ही नाही का खूप टायर्ड होऊन जाता, एक्झॉस्ट होऊन जाता. 5-10 मिनिटातच तुम्हाला वाटतं खूप प्रार्थना केलीये, चला आपण बंद करूया. परंतु लक्षात ठेवा की ज्या वेळेस तुम्ही एटीएम कार्ड मध्ये एटीएम कार्ड ज्या वेळेस एटीएम मशीन मध्ये तुमचं कार्ड इन्सर्ट करता, डेबिट कार्ड किंवा जे असेल ते, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही ठरवता की तुम्हाला काय पाहिजे तेवढ्या गोष्टी विथड्रॉ केल्या जातात. सो परमेश्वराने सगळं काही दिलंय, एव्हरीथिंग इज डिपॉझिटेड इनसाइड युअर सोल, युअर स्पिरिट. तुमच्या आत्म्यामध्ये सगळ्या गोष्टी डिपॉझिट केलेल्या आहेत, त्या बाहेर काढायच्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला योहान 7 मध्ये, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, हालेलुया, कोणाबद्दल लिहिलंय, विश्वास ठेवणाऱ्याबद्दल, शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे त्याच्या अंतःकरणातून जीवनाचे झरे वाहतील. याचं स्पष्टीकरण दिलं आहे एके ठिकाणी, हे तर तो त्यांना जो पवित्र आत्मा मिळणार होता त्याविषयी बोलला होता. प्रेज द लॉर्ड. सो जीवनाचे झरे इकडे जे प्रभू म्हणत आहे, प्रेज गॉड. आपण ते वचन वाचूया, योहान याचं 7वं वचन, याचं 7वा अध्याय 38वं वचन कोणीतरी वाचा. 7:38, 38-39.
जो माझवर विश्वास ठेवितो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याचवर विश्वास ठेविला त्यास आत्मा मिळणार होता. त्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते, कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. सो इथे ना स्पष्टपणे लिहिलेलं आहे पहा, की जो माझ्यावर विश्वास ठेवतो, कोण म्हणाले? येशू ख्रिस्त स्वतः म्हणाले, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कुठल्या गोष्टीचा नाही का पुरावा, कुठल्या गोष्ट सिद्ध करण्यासाठी नाही का प्रभू येशू घेते, की वचनात लिहिलंय. सो वचनात लिहिलंय, यू हॅव टू बिलीव्ह. असं कोणी मनुष्य बोललं नाही, कोणत्या देवदूताने येऊन सांगितलं नाही, कोणत्या पुरुषांनी बोललं नाही, कुठल्या प्रोफेटने नाही. शास्त्रामध्ये हे लिहिलेलं आहे, हे वचनामध्ये लिहिलंय. भलेही कोणाच्या मुखातून आलं असेल, पण जर हे बायबलमध्ये आहे, शास्त्रात लिहिल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जिवंत पाण्याची नदी नाही लिहिले, नद्या लिहिल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. जिवंत पाण्याच्या नद्या. आणि त्याच्या पुढे काय लिहिले? ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्यांनी. तुम्ही विश्वास ठेवलाय का येशूवर? जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर बायबल सांगतं की बायबलमध्ये जसं लिहिलंय, शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुमच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहत आहेत. प्रेज द लॉर्ड. शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा अंत्योक्यामध्ये मिळाले होते, कारण तिथल्या लोकांनी नाही का, हे लोक त्यांनी येशूला पाहिलं नव्हतं, पण हे सगळे जे शिष्य होते, जे डिसायपल्स होते, जे अपॉस्टल्स होते, ते येशूची सुवार्ता गाजवत होते, येशू बद्दल सांगत होते. येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्त, ख्रिस्त ख्रिस्त. त्यांनी इतकं ऐकलं होतं या शिष्यांच्या तोंडातून. मग ते लोक म्हणाले, हे ख्रिस्ती लोक आले. सो ख्रिस्ताला फॉलो करणारे ख्रिस्ती. प्रेज द लॉर्ड. मग शिष्य होते, ख्रिस्ताला फॉलो करत होते. जर तुम्ही नाही का विश्वासू आहात तर तुम्ही विश्वास ठेवता, तुम्ही संशय धरणारे नाहीये, तुम्ही डाऊट करणारे नाहीये. ओके. मग याच्यावर विश्वास ठेवायचे की तुमच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहत आहेत. येशू जो म्हणालाय तर हे तसंच आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता. प्रेज द लॉर्ड. जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. आत्मा कधी आला? आत्मा आपण पाहिलं प्रेषितांची कृत्ये 2 अध्यायामध्ये की पेंटेकोस्टच्या दिवशी आत्मा उतरला. प्रेज द लॉर्ड. सो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये जीवनाच्या नद्या वाहत आहे. एकच नदी नाही, अनेक नद्या वाहत आहेत. मग त्या नद्या तुमच्यामधून वाहत आहेत. येणार नाहीये. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या आहेत. तुम्हाला हे सगळं नाही का बाहेर काढायचंय. तुम्ही कसं बाहेर काढता? ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करता, ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, त्या सगळ्या गोष्टी एक 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 करून बाहेर येतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून अन्य भाषेविषयी जरी कॉन्ट्रोवर्सी असेल, बिलीव्ह द वर्ड ऑफ गॉड. यू आर बिलीव्हर्स. तुम्ही विश्वासू आहात. वचनावर विश्वास ठेवा, इतर कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. प्रेज द लॉर्ड. जर वचन सांगतं तुमच्यामधून जीवनाच्या नद्या वाहतात, तर स्वतःला सांगा, हो माझ्यातून जीवनाच्या नद्या वाहतात. मी कमजोर नाहीये, मी आजारी नाहीये, मी कुठल्या वाईट गोष्टींमध्ये नाहीये, कुठलं व्यसन माझ्यामध्ये राहू शकत नाही. भलेही कदाचित कुठला आजार तुम्हाला आहे, भलेही कुठली तरी कमजोरी तुम्हाला घेरते, काही अशा सवयी असतील ज्या चांगल्या नाहीयेत, पण तुम्हाला विश्वास देवाच्या वचनावर ठेवायचा आहे. देन टॉक इन टंग. विश्वास ठेवा. ते जीवनाच्या नद्या आहेत, ते जीवनाचे झरे तुमच्यातून वाहत आहेत. कारण 1 कोरिन्थी 14 मध्ये देवाचं वचन सांगतं, जो अन्य भाषेत प्रार्थना करतो ही एडिफाईज हिमसेल्फ. तुम्ही ज्या वेळेस अन्य भाषेत प्रार्थना करता, वचनावर विश्वास ठेवता, जसं आपण इब्रिकरास पत्र याचा 4 अध्याय 2 वचन वाचलं की ते वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. ज्या वेळेस हे वचन तुम्ही वाचताय, विश्वास ठेवताय, अन्य भाषेत बोलताय, काय होतंय? विश्वासाबरोबर संयोग होतोय आणि हे वचन तुमच्यासाठी प्रॉफिटेबल ठरतंय. प्रेज द लॉर्ड. सो वचनामध्ये प्रॉब्लेम नाहीये. देयर इज नो एरर इन द वर्ड ऑफ गॉड. वचनामध्ये काही त्रुटी नाहीये. वचन कसं रिसीव्ह करायचं ह्याचे काहीतरी नियम आहेत जे देवाने वचनात आपल्याला सांगितले. प्रेज द लॉर्ड. सो व्हेन यू रीड द वर्ड ऑफ गॉड, you have to believe, you have to receive it by faith, and then that word will become a blessing for you. Praise the Lord. Praise the Lord. So ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करताय, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. विश्वास
अन्य भाषा, तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे बोलत आहात, तुमच्यामधून जीवनाचे झरे वाहत आहे, तुम्ही स्वतःची उन्नती करत आहात आणि आता काय होतंय माहिती, या गोष्टी तुम्हाला लाभदायक बनवत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगता, आपण यहुदाचे पत्रामध्ये वाचलं होतं की तुम्ही स्वतःची बांधणी कशावर करायची, तुमच्या परम पवित्र विश्वासावर करा. त्यासाठी तुम्ही काय करा, आत्म्याने प्रार्थना करा, असं यहुदाच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी वाचते यहुदाचे पत्र याचा 20वं वचन. ओके, प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. सो यहुदा काय सांगते आपल्याला माहिती, तुमची रचना परम पवित्र विश्वासावर करा. पण ती कशी करणार, मग त्यासाठी आत्म्याने प्रार्थना करा. जर तुम्हाला तुमच्या फेथवर तुमचं बांधकाम करायचं आहे, पवित्र वचनावर करायचं आहे, ते कसं होणार आहे, प्रत्येकाला एक मोहरीच्या दाण्या इतका सगळ्यांना दिले. बायबल सेज की आपल्याला विश्वासाचं एक परिमाण दिलेला आहे, सगळ्यांकडे विश्वास आहे. मोहरीच्या दाण्या इतका विश्वास तर सगळ्यांकडे आहे. प्रेज लॉर्ड. तुम्ही तो विश्वास कसं वाढवता, त्या विश्वासावर बांधणी कशी करता, तुम्ही तुमच्या विश्वासाला अजून मजबूत, अजून स्ट्रॉंग, अजून जायजंटिक कसं बनवता, वेन यू टॉक इन टंग. बायबल सांगते की पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. सो तुम्ही ज्यावेळेस अन्य भाषेत प्रार्थना करता, तुम्ही विश्वासात सुद्धा बळकट होता आणि तुम्ही विश्वासावर बळकट होता, तुम्ही तुमची परम पवित्र विश्वासावर बांधणी करता. तुमचं स्वतःचं अस्तित्व त्या विश्वासावर तुम्ही बांधता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो building yourself upon most holy faith by praying in spirit. Praise the Lord. सो आपल्या प्रत्येकाकडे विश्वास आहे, त्या विश्वासावर तुम्ही बांधणी करताय, विश्वासाने संयोग होतो आणि मग सगळे वचन, सगळ्या गोष्टी लाभदायक ठरतात. सो आता कोणी असं नाही बोलू शकत मला विश्वासच नाहीये. जो कोणी मुखाने कबूल करतो की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, त्याला पवित्र आत्मा मिळालाय. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे पवित्र आत्मा आहे, तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलंय, तुमच्याकडे थोडासा तरी विश्वास आहे, कदाचित डाऊट, संशय, निगेटिव्हिटीचं प्रमाण जास्त आहे आणि छोटासा विश्वास आज आहे. हाऊ यू विल जनरेट मोर फेथ. ओके, लाईट गेल्यावर आपण घरामध्ये जनरेटर लावतो ना, प्रेज द लॉर्ड, किंवा इन्व्हर्टर लावतो, किंवा इमर्जन्सी लाईट काहीतरी असं लावतो. जनरेटर, इन्व्हर्टर सगळ्यांना माहित असेल. ते ऑन केल्यावर काय होतं, सुरुवातीला थोडंसं ते ऑन होईपर्यंत टाइम लागतो, पण त्याच्यानंतर जितका वेळ ते चालू आहे तितका वेळ इलेक्ट्रिसिटी किंवा तितका वेळ जेवढे लाईट, फॅन, पंखे जे काही आहे, इलेक्ट्रॉनिकचे आयटम्स घरामध्ये ते चालतात बिकॉज ऑफ द जनरेटर सपोर्ट. प्रेज द लॉर्ड. जनरेटर व्यवस्थित नाही चालला तर घरामध्ये गोष्टी चालणार नाही. when there is power cut, when there is no electricity, नाहीये वीज, नाहीये इलेक्ट्रिसिटी, नाहीये, त्यावेळेस जनरेटर मदत करतो. सो आज तुमच्याकडे का बाकीचे प्रॉब्लेम जास्त आणि तुमचा विश्वास खूप कमी आहे. विश्वास आहे पण तुम्हाला त्या विश्वासावर ना काही करता येत नाही, एवढा कमी आहे. संशयाने घेरलेले आहात, परिस्थितीमध्ये कमजोर झाला आहात, तुम्हाला नाही समजत आहे. स्टार्ट युअर जनरेटर. यू हॅव टू जनरेट युअर फेथ. हाऊ? बाय प्रेइंग इन स्पिरिट. कारण ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, तुम्ही स्वतःची उन्नती करता. सपोज फॉर एक्झाम्पल, ओके, तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करायचं ठरवताय आणि समजा ह्या महिन्यामध्ये, ओके, खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नाही समजत आहे असं आता कसं करू, EMI द्यायचं आहे, रेंट द्यायचा आहे, अजून काही गोष्टी घेतल्या असतील, अजून कोणाची फी असेल, अजून घरातल्या काही वस्तू आणायच्या असतील, काही घेणी देणी करायची असतील, ओके, अँड नाऊ यू आर लाईक रनिंग आउट ऑफ युअर कॅश. तुमच्याकडे व्यवस्थित पैसे नाही, तुम्हाला नाही समजत आहे कसं करावं. सगळीकडून तुम्हाला माहिती आहे आता मंथ एंड पण आला आहे, पैसे पण नाहीये, कोणाला मागू पण शकत नाही. ज्यांना 2 लोकांना मागितलं त्यांनी पण हात वर केले की आमचेच नाही का वांदे चालले, तुला कसं मदत करू. नाव यू आर सराउंडेड विथ दिस सिच्युएशन, ओके, ऑल दिस निगेटिव्ह थॉट्स. तुम्हाला माहितीये की देव आहे, परमेश्वर आहे, तुम्हाला नाही का देव प्रेम करतो, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, पण तुमचा विश्वासच तेवढा वाढत नाही. कारण आता तुम्हाला समोर समजत नाहीये काय करावं. कारण फायनान्शियल स्ट्रगल आहे, प्रॉब्लेम आहे, इतक्या ठिकाणी देणं करायचं आहे, बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, काय करायचं नाही समजत आहे ना. आता तुम्हाला ह्या सिच्युएशन मध्ये फेथ जनरेट करायला लागणार आहे. यू हॅव टू इन्क्रीज युअर लेवल ऑफ फेथ. हाऊ यू विल डू इट? बाय प्रेइंग इन स्पिरिट. यहुदाच्या पत्रामध्ये लिहिलंय की
आत्म्याने प्रार्थना करून तुमच्या परम पवित्र विश्वासावर बांधणी करा. संशयावर बांधणी नाही करायची आहे, निगेटिव्हिटीवर बांधणी नाही करायची आहे. तुम्ही नाही का नकारात्मक गोष्टींवर नाही का घाबरून माघार नाही घ्यायची. सो व्हॉट यू विल डू, यू विल प्रे इन टंग. ओके, ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करताय, थॉट येतील. नुसतं अन्य भाषेत प्रार्थना करून काय होणार आहे? काम केले तर पैसे मिळतील, आणि आता पैसे द्यायला तर कोणीच नाहीये. असंच बसून प्रार्थना करून पैसे मिळणार आहे का? असं काही होणार आहे का? व्हॉट यू हॅव टू से, ज्यावेळेस हे विचार शत्रू मनामध्ये टाकेल, तुम्हाला बोलायचं नो 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 सैतान, नाही मी हे गोष्ट नाही स्वीकारत. बायबल सांगतं ज्यावेळेस मी अन्य भाषेत प्रार्थना करतो, मी स्वतःची उन्नती करतो, मी माझी उन्नती करत आहे. आय एम एडिफाईंग माय सेल्फ, माझी उन्नती होते. मी नाही का खाली खाली जात नाहीये, मी माझी अधोगती होत नाहीये, मी कमजोर पडत नाहीये. तर माझ्या ह्या सिच्युएशनवर मी उन्नती करतोय. तुम्ही थोडा वेळ प्रार्थना कराल, परत थोड्या वेळ तुम्हाला थॉट येईल, तू तुझं टाइम वेस्ट करतोय, तुला कळतंय का काय केलं पाहिजे? हे असं काही होणार नाही, कोणी येऊन पैसे टाकून जाणार नाही, कोणी येऊन काही मदत करणार नाही. यू आर वेस्टिंग युअर टाइम. टेल हिम आय एम नॉट वेस्टिंग माय टाइम, आय एम एडिफाईंग माय सेल्फ. ओके, सपोज तुम्ही नाही का महिनाभर काम करताय आणि शेवटी पे चेक येणार आहे, तुमचा नाही का अकाउंटला तुमचा पगार जमा होणार आहे. बिकॉज यू हॅव वर्क थ्रू आउट द मंथ. तुम्ही एकही सुट्टी घेतली नाही, पूर्ण नाही का इन टाइम आउट टाइम व्यवस्थित फॉलो केलाय, महिनाभर काम केलंय. नाव तुम्हाला माहितीये की तुम्हाला तुमचा पगार मिळणारच आहे. सो वेन यू टेक दिस वर्ड, त्यानुसारच ओके, त्यासारखं ज्यावेळेस तुम्ही हे वचन घेता, तुम्ही जा नाही का, तुम्हाला नाही समजत आहे काय करायचं, आता मी अर्धा तास जाणार आहे, प्रार्थना करणार आहे, माझ्या रूम मध्ये जाऊन बसणार आहे अँड स्टार्ट टॉकिंग इन टंग्स. मनाने बुद्धीने नाही समजत आहे, निगेटिव्हिटी येते, फिअर येते, टेन्शन येते, स्ट्रेस येते, रडायला येते, इमोशन्स नुसते प्रार्थनेतून बाहेर. मी चालले अर्धा तास, मी अर्धा तास अन्य भाषेत प्रार्थना करणार आहे, मला हे प्रॉब्लेम आहे, अर्धा तास मी अन्य भाषेत प्रार्थना करणार आहे. अदर टर्म्स आय कॅन से, मी अर्धा तास स्वतःची उन्नती करून येणार आहे. प्रेज द लॉर्ड. बिकॉज 1 Corinthians 14 सेज, 1 Corinthians 14 सांगतं, जो अन्य भाषेत प्रार्थना करतो तो स्वतःची उन्नती करतो. मला माझे शब्द बदलायला लागणार आहे, मला माझी भाषा बदलायला लागणार आहे. सैतान तुम्हाला किती नकारात्मक विचार टाक, मी आता 1 तास बसणार आहे, मी 1 तासात स्वतःची उन्नती करणार आहे. सैतान म्हणेल यू आर वेस्टिंग युअर टाइम. टेल हिम नो, आय एम एडिफाईंग माय सेल्फ. हालेलुया, मी स्वतःची उन्नती करत आहे. प्रेज द लॉर्ड. See, everything God has provided us. सगळ्या गोष्टी दिलेल्या, कारण माझ्यातून जीवनाचे झरे वाहत आहेत, तुमच्यामधून जीवनाच्या नद्या वाहत आहेत. Praise the Lord, praise the Lord. सो बिलीव्ह द वर्ड ऑफ गॉड. विश्वासाने ह्या वचनासोबत संयोग करा. विश्वासाने. विश्वास नाहीये नुसतं वचन वाचताय, वाव किती भारी वचन आहे, किती चांगलं वचन आहे, ते त्याने काय होणार नाही. तुम्ही फक्त वचन अप्रिशिएट करणारे, वचन किती चांगलं आहे कौतुक करणारे व्यक्ती बनू नका. त्या वचनामध्ये तुमचा विश्वास टाका. विश्वास कसा वाढवाल? आत्म्याने प्रार्थना करून. प्रेज द लॉर्ड. When you pray in tongues, impossible becomes possible. ओके, तुमचं नाही का काय गोल आहे, काय ध्येय आहे ते लिहा. तुम्हाला नाही माहिती की जगात सगळीकडे अशी परिस्थिती आहे, ह्या महिन्यात काय होईल, तुमच्या ऑफिसमध्ये काय होईल, उद्या इंटरव्ह्यूला जाणार आहे तिकडे काय होईल. यू डोंट नो. असं असेल कदाचित की सगळ्या गोष्टी खूप अशक्य वाटत असेल, सगळ्या गोष्टी खूप कठीण वाटत असेल, चॅलेंजिंग वाटत असेल. सो तुम्ही काय करणार आहे? मी जाते आता अर्धा पाऊण तास, 1 तास मी अन्य भाषेत प्रार्थना करणार आहे या एरियामध्ये. सपोज माझा इंटरव्ह्यू आहे, किंवा उद्या माझं प्रोजेक्ट आहे, किंवा माझं प्रेझेंटेशन आहे, किंवा माझी एक्झाम आहे. ओके, किंवा मला माहित नाही हा महिना आता पुढे काय चॅलेंजेस असणार आहे, कसं आहे. लेट मी गो अँड एडिफाय माय सेल्फ. मला जाऊन माझी उन्नती करू दे. सो मी बसणार तिकडे अर्धा तास, 1 तास जे ठरवलंय रोज त्यानुसार प्रार्थना करणार. अँड आय नो आय एम एडिफाईंग माय सेल्फ. ही सिच्युएशन लिहून ठेवा की तुम्हाला काय पाहिजे, काय करायचं आहे, कुठले चॅलेंजेस आहेत. जसं नाही का जगातली लोक काय म्हणतात की नाही का स्वतःचे गोल्स लिहितात. ओके, प्लॅनर बनवतात. मी मला ह्या वर्षी हे करायचंय, माझी ही स्वप्न आहे, हे करायचंय, एवढ्या गोष्टी मिळवायच्या आणि तेच ठेवतात. अरे तुमचे ध्येय काय आहे, तुम्हाला काय पाहिजे लिहून ठेवा. त्या गोष्टींना एकदम हायली इम्पॉसिबल असतील, म्हणजे अशक्यातली अशक्य गोष्ट असेल, हे काय शक्य होणार आहे का असं वाटत असेल तरी सुद्धा ते लिहा, ती गोष्ट समोर ठेवा आणि नाही का अन्य भाषेत प्रार्थना करा. 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, महिनाभर रोज प्रार्थना करा. तिकडे बघा. 1 दिवस असा आहे ज्यावेळेस तुम्ही तिकडे पाहाल ना, तुम्हाला वाटेल येस इट इज पॉसिबल, इट इज पॉसिबल. कारण तुम्ही काय केली आहे, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतःची उन्नती केली आहे. प्रेज द लॉर्ड. पहिले तुम्ही काय होते, तुम्हाला वाटत होते पॉसिबल नाहीये, हे माझ्या बाबतीत घडेल का, हे शक्य आहे का, नो. बट वेन यू आर प्रेइंग इन टर्म्स, जस्ट आय एम टेलिंग यू, स्वतःला सांगा मी माझी स्वतःची उन्नती करायला जातोय, मी अन्य भाषेत बोलायला नाही जाते. आय एम गोइंग टू एडिफाय माय सेल्फ. प्रेज द लॉर्ड. हे वचन जे आहे ना त्याला विश्वासाने घ्यायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि अन्य भाषेत प्रार्थना करणं खूप
खूप मोठा आशीर्वाद आहे. यु नो एडिफाय, जसं आपण जर पाहिलं 1 कोरिंथी 14 मध्ये लिहिलंय, त्याचा अर्थ काय होतो माहिती का? एडिफाय मीन्स इट प्रमोट्स युअर ग्रोथ इन स्पिरिच्युअल, इन विजडम, डिवोशन, हॅपीनेस, जॉय, प्रेज द लॉर्ड. सो तुमची उन्नती करणं म्हणजे काय? तुमची वाढ होते. कोणकोणत्या एरियामध्ये? आत्मिक बाबतीमध्ये, आनंदामध्ये, पवित्रतेमध्ये, समर्पितपणामध्ये, परमेश्वरासाठी वेगळं जीवन जगण्यासाठी जे तुम्ही स्वतःला वेगळं केलंय त्यामध्ये, ज्ञानामध्ये तुमची वाढ होते. सो वेन यू आर प्रेइंग इन टंग्स, तुम्ही ज्यावेळेस अन्य भाषेमध्ये बोलताय, तुम्ही विजडम मध्ये वाढताय. यू आर एडिफाइंग इन विजडम, यू आर एडिफाइंग इन होलीनेस, यू आर एडिफाइंग इन जॉय, यू आर एडिफाइंग इन स्पिरिच्युअल लाईफ. प्रेज द लॉर्ड. ऍट द सेम टाइम यू आर एडिफाइंग इन फायनान्सेस. हा विषय मला वेगळा घ्यायचा आहे म्हणून आज इथे सुरुवात करत नाही. आय एम टेलिंग यू, ओबिडियन्स ब्रिंग्स वेल्थ. हालेलुया. हे वाक्य लक्षात ठेवा. आज खूप 2 सुंदर एक्झाम्पल्स मला परमेश्वराने दाखवले, बायबल मधून शिकवले की आज्ञाधारकपणा तुमच्याकडे बिझनेस पण घेऊन येईल आणि आज्ञाधारकपणा तुम्हाला फायनान्शियली किंवा आर्थिकदृष्ट्या ब्लेस पण करेल. मी हे विषय पुढच्या आठवड्यामध्ये घेईल की का आपण आज्ञाधारकपणा किंवा आज्ञा पालन केलं पाहिजे. ओबिडियन्स ब्रिंग्स वेल्थ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो काय घडतंय? त्याने तुम्ही मूव्ह होत नाही. यू मूव्ह बाय फेथ. तुम्ही विश्वासाने हालचाल करता, तुम्ही विश्वासाने नाही का चालता. प्रेज द लॉर्ड. जसं दिसतं तसं नाही, संशयाने नाही. दुसरं कोणीतरी काहीतरी बोलले ते दुसऱ्याच्या विजनने नाही. तुम्ही वचनावर विश्वास ठेवता आणि तुम्ही विश्वासाने चालता. प्रेज द लॉर्ड. सो व्हेन यू आर सिटिंग फॉर द प्रेयर, ओके, रोज असा एखादा टाइम ठेवा की मी एवढा वेळ अन्य भाषेत बोलणारच बोलणार. प्रेज द लॉर्ड. सेट द टाइम, ओके. एक असा वेगळा वेळ काढा, अन्य भाषेत प्रार्थना करा. इतर वेळेस ते तुम्ही जाता येता, काम करताना, येस यू कॅन डू, यू कॅन प्रे, पण तरी सुद्धा तुम्हाला ना आता अन्य भाषेत जास्त प्रार्थना करायची. एक डेडिकेटेड टाइम ठेवा. थोड्या वेळापासून, लाईक 15-20 मिनिटं, अर्ध्या तासापासून सुरुवात करा आणि देन ग्रॅज्युअली इन्क्रीज इट. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करायला बसताय ना, जस्ट मिरर समोर थांबा आणि नाही का म्हणा, मी आता स्वतःची उन्नती करणार आहे, मी आता ज्ञानामध्ये वाढणार आहे, मी आता आनंदामध्ये वाढणार आहे, माझ्यातल्या नाही का कमजोरी निघून जाणार आहे आणि मी ह्या पवित्रतेमध्ये वाढणार आहे. बिकॉज वेन आय टॉक इन टंग्स आय एडिफाय माय सेल्फ. हालेलुया. स्वतःची उन्नती करते. प्रेज द लॉर्ड. सैतान विल कम. सैतान येणार. वेळ वाया घालवताय, ह्याने काहीच होत नाही, बडबड करताय, काय फायदा आहे का, तेच तेच शब्द रिपीट बोलताय, हे असे सगळे मनामध्ये शब्द सैतान टाकणार. त्याला म्हणायचं जस्ट कीप क्वाइट, शट युअर माउथ, आय एम एडिफाइंग माय सेल्फ. ही वेळ आहे माझी स्वतःची उन्नती करण्याची. तुला नाही माहिती सैतान परत थोड्या वेळाने होईल. पास झालं नाही, किती वेळ तेच किती वेळा बोलायचं? पास झालं 10 मिनिटं 15 मिनिटं, तेच रिपीट करताय. त्याला म्हणायचं मी आता जस्ट माझ्या ह्या महिन्यासाठी प्रार्थना केली, आता मी दुसऱ्या विषयासाठी प्रार्थना करते, आता मी दुसऱ्या एरियामध्ये स्वतःची उन्नती करते. आता मला माहित नाही पुढे येणारे दिवस काय, ह्या महिन्यात मला कोणते टास्क आहे, कोणते नाही का प्रोजेक्ट आहेत मला माहित नाही, पण त्या एरियामध्ये मी स्वतःची उन्नती करते. मी माझ्या अविश्वासाच्या एरियामधून बाहेर पडण्यासाठी नाही का उन्नती करते. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही विश्वास सुद्धा जनरेट करता प्रार्थना करण्याद्वारे आणि त्या विश्वासाद्वारे तुम्ही नाही का सगळे आत्मिक आशीर्वाद सुद्धा मिळवता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराने आपल्याला ना एक प्रकारचं आपण काय बोलू शकतो, एक प्रकारचा हत्यार किंवा एक टूल दिला आहे की आपण कशा प्रकारे स्वतःची उन्नती केली पाहिजे, कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे, कशा प्रकारे आपण वाढलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. रोमकरासपत्र 8:26 कोणीतरी वाचा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सी देवाचं वचन सांगतं, यू डोंट नो हाऊ टू प्रे ॲज यू ऑट टू, किंवा तुम्ही कशी प्रार्थना केली पाहिजे तुम्हाला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही योग्य प्रकारे प्रार्थना केली पाहिजे बट यू डोंट नो. विचार करा, ओके, 5 मिनिट्स चालते. सपोज काहीतरी शत्रूने प्लॅन केले, तुमच्या ऑफिसमध्ये नाही का काही गोष्टी घडत आहेत, माइट बी अजून काहीतरी असं नाही का सर्क्युलर आला असेल, कोणाच्या जॉब रिलेटेड काही चॅलेंजेस असतील, कुठलं नवीन प्रोजेक्ट येत असेल ज्यासाठी तुम्ही नाही का व्यवस्थित किंवा ते त्या प्रोजेक्ट विषयीचं तुम्हाला नॉलेज नाहीये, त्यामुळे कदाचित ऑफिसमध्ये विचार करत असेल की या व्यक्तीला आपण ह्या प्रोजेक्टमध्ये नाही घ्यायचं किंवा ह्या व्यक्तीला आपण नाही का स्टेप डाऊन करायला सांगूया, किंवा असं काही असेल की सैतानाने काही प्लॅन
करून ठेवले असेल, तुमच्या एनिमीने, शत्रूने काही योजना करून ठेवले. तुम्हाला माहितीये का आता येणाऱ्या दिवसात तुमच्या ऑफिसमध्ये काय घडणार आहे, किंवा तुमच्या कलिगच्या बाबतीत काय घडणार आहे, किंवा अजून कुठले नाही का सापळे आपल्या शत्रूने आपल्यासाठी रचून ठेवले. डू यू नो? नाही. सो इकडे वचन तेच सांगते की आत्माही आपल्याला आपल्या अशक्तपणात हातभार लावतो, कारण आपण योग्य प्रार्थना कशासाठी करावी हे आपल्याला ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे आपल्याला ठाऊक नाही, बट होली स्पिरिट नोज. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याला माहितीये की शत्रूने कोणते सापळे लावलेत, कोणते जाळे टाकलेत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित नाही ऑफिसमध्ये, ह्या प्रोजेक्ट मध्ये कोणतं चॅलेंज येणार आहे, पण पवित्र आत्म्याला माहितीये. तुम्हाला माहित नाही तुम्ही या ठिकाणी गेल्यावर, हे खाल्ल्यावर तुम्हाला काय होणार आहे, परंतु पवित्र आत्म्याला माहितीये. तुम्ही विचार करताय की बिझनेस मध्ये मी ह्या व्यक्तीला घ्यावं, त्या व्यक्तीला घ्यावं, पण तो पर्सन राईट आहे का रॉंग आहे हे तुम्हाला माहित नाही, परंतु पवित्र आत्म्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. ज्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करता, ज्या लोकांसोबत आहात, तुम्हाला नाही माहिती त्या लोकांचं तुमच्याबद्दलचं ओपिनियन चांगलं आहे, वाईट आहे, कोण कसा विचार करतोय, पण पवित्र आत्म्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. ही नोज एव्हरीथिंग. कदाचित तुम्ही विवाहासाठी, मॅरेजसाठी विचार करत असाल, तुम्हाला नाही माहिती, तुम्ही फक्त प्रपोजल बघताय, बायोडेटा बघताय, 2-4 भेटी गाठी करताय, 2-4 लोकांना विचारताय आणि तुम्हाला वाटतं दिस पर्सन इज राईट. कदाचित तुम्हाला 2-3 प्रपोजल आले असतील, पण तुम्हाला माहित नाही ही व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, पण पवित्र आत्म्याला माहिती आहे. Praise the Lord. So Bible says you don't know how to pray as you ought to. तुम्ही कशी प्रार्थना केली पाहिजे यथायोग्य तुम्हाला माहित नाही, पण तुम्हाला कोण मदत करतोय? पवित्र आत्मा तुम्हाला मदत करतोय. Praise the Lord. म्हणून पवित्र आत्मा स्वतः अनिर्वाच्य कणनाने मध्यस्थी करतो. सो हाऊ मच वी शुड बी प्रेइंग इन टंग्स. रोज आपण किती अन्य भाषेत प्रार्थना केली पाहिजे? का शत्रू अन्य भाषेत प्रार्थना करताना डाऊट घालतो माहिती? कारण त्याला माहितीये त्याने रचलेले सगळे सापळे, त्याचे सगळे प्लॅन्स आपण ज्यावेळेस अन्य भाषेत प्रार्थना करतो ना, ते निष्क्रिय होतात, ते उद्ध्वस्त होतात. सो तुम्हाला नाही माहिती की पुढे काय वाढून ठेवलंय, पण पवित्र आत्म्याला माहित आहे. सो ज्या वेळेस तुम्ही आत्म्याने प्रार्थना करता, तुम्ही अन्य भाषेत बोलता, होली स्पिरिट तुमची उन्नती करतोय. होली स्पिरिट तुम्हाला सहाय्य करतोय, त्या सगळ्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला बाहेर काढतोय आणि योग्य प्रार्थना कशी करावी हे तुमच्याकडून पवित्र आत्मा करून घेतोय. प्रेज द लॉर्ड. सो भले तुम्हाला माहित नाही काय करायचंय, कसं करायचंय, जस्ट बिलीव्ह, सेट अपार्ट अटॅचमेंट, प्रे इन टंग्स. हालेलुया. आपल्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे अन्य भाषेत प्रार्थना करणं. प्रेज द लॉर्ड. आपण पुढच्या आठवड्यामध्ये यावर अजून पाहूया. आता हे 2 दिवस जे आहेत, ओके, सॅटर्डे संडे, अन्य भाषेत जास्तीत जास्त प्रार्थना करा. जेव्हा पण अन्य भाषेत प्रार्थना करायचे, स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर. आय एम टेलिंग यू, मिरर नाहीये, मोबाईल मध्ये तुमचे कॅमेरा ऑन करा आणि स्वतःला सांगा, मी आता स्वतःची उन्नती करत आहे. प्रेज द लॉर्ड. एडिफाइंग मायसेल्फ अँड आय एम जस्ट स्टार्ट स्पीकिंग इन टंग्स. हालेलुया.